भाऊसाहेब काय मिसळलंय यात? आम्हालाही याचा अंदाज येत नाहीये की हो. याची उकल व्हायला थोडासा वेळ लागणारच बघा. हे सगळं काय चाललंय? का एका मागोमागे एक अनयवर संकट येत आहे? मी खरंच कुठे कमी पडतेय का? माझी खरंच कुठे चूक होतीये का? हे बघा, तुम्ही इथे टिकून आहात ते केवळ अनयराजेंच्या प्रेमापोटी. रेवा, आता तुम्हाला हे सगळं सहन करावंच लागणार की हो. तुम्ही जर धीर सोडला तर पुढचं सगळं यश डळमळीत होऊन बसेल की हो. रेवा, प्रत्येक बाईच्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या मार्गाने असे क्षण येतातच. त्यावेळी तिला आपल्या नवऱ्याच्या, आपल्या घराच्या मागे ताकदीनं उभं राहावं लागतं जी. बरोबर आहे तुमचं. मलाही आता कणखर व्हावंच लागेल अनयसाठी. आणि रेवा, यामध्ये मी पण आहे तुझ्या बरोबर. आणि आपल्या बरोबर आऊसाहेब पण आहेत. आऊसाहेब, हे ज्यांनी कोणी केलंय त्या माणसाच्या नावाचा शोध लागला की आपले बरेचसे प्रश्न सुटतील याची मला खात्री आहे. हो, बरोबरच बोलतायत की हो ते. रेवा, तुम्ही सूप अनयराजांच्या हातात देण्याआधी नक्की काय काय झालं होतं? त्या दरम्यान याचा अर्थ तुमच्याशिवाय भागाच एक अशा आहेत ज्यांनी हे सूप हाताळलंय. पण आऊसाहेब, भागाताईंवर माझा पूर्ण विश्वास आहे. ते असं काही करूच शकत नाही. अहो, काहीही झालं तरी ती नोकर माणसं. पैशासाठी, स्वार्थासाठी ते काहीही करू शकतात बघा. माफ करा आऊसाहेब, पण नेहमी श्रीमंत लोकांना असं का वाटतं की गरीब लोकच बेईमान असतात? उलट माझ्या मते तर त्यांचीच अस्मिता सगळ्यात जास्त कणखर असते. कारण त्याच्याशिवाय दुसरी मौल्यवान गोष्ट नसतेच त्यांच्याकडे. आऊसाहेब प्लीज, मला खरंच असं नाही वाटत की भागातही ह्याच्यात असतील. ते असं काही करूच शकणार नाही. माझा पूर्ण विश्वास आहे. हो आऊसाहेब, रेवा बरोबर बोलते. तुमचं म्हणणं बरोबरच असेल की हो. त्यांनी तसं काही केलं नसेलही, पण त्यांच्याशी बोलायला तर हवंच. त्यातून आपल्याला काहीतरी मार्ग सापडेलच. गुंडप्पा, भागाला बोलवून आणा. जी अम्मा. हो तू. आई साहेब, आऊसाहेबांना सगळं कळलं तर ते आपली वाट लावतील. देवा रे, परत कधी म्हणून त्या सुमित्राच्या नादाला लागायचं नाही आपण. गुंडप्पा आले. ते आपल्यालाच न्यायला येत आहेत असं वाटतंय. चला इकडून. अक्का, हा माणूस आपल्याला वाड्या बाहेर हाकलणार बहुतेक. नाही, मोलकर्णी सारखं वागवणार. अम्माने बोलावलंय भागाला. तुम्ही कुठं पाहायला जी दिला? आम्ही कशाला बघू? नोकर माणूस, आम्ही काय लक्ष ठेवून असतो का तिच्यावर? आम्ही नाही पाहिलं भागाला. भागा कुठं होता जी? अक्का वाडाभर शोधलं तुम्हाला. चला, अम्माने बोलावलंय. आऊसाहेबांनी मला? हा, चला लवकर. होय. ही अनयसाठी सूप घेऊन जात असताना आपण हिला वाटेत भेटलो हेही आऊसाहेबांना सांगणार आता. आई साहेब, आता आपलं काय होणार? वी आर फिनिश्ड.
भागा, तुम्ही अनय राजेंना सूप नेऊन दिलं होतं? बुवाईजी, सूप नेताना वाटेत तुम्हाला कोणी भेटलं होतं? काही वेगळं घडलं होतं का तुमच्यासोबत? वाटेत बोला बोला भागा, न घाबरता बोला की हो. भागाताई प्लीज बोला, टेन्शन नका घेऊ. सुमित्रा देवी, प्लीज आमची मदत करा. आम्हाला या संकटातून सोडवा. जर भागाने आमचं नाव घेतलं तर सगळं संपेल. प्लीज आमची मदत करा. मी आणि राजांच्या खोलीकडे सूप घेऊन जातच होते तर 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 काय? पुढे काय भागाताई, बोला ना. तेव्हा मला वाटेत बोलू नकोस, विसरून जा, विसरून जा. तेव्हा वाटेत मला कुणीतरी भेटलं होतं, पण आठवतच नाही जी. काय? असं कसं होईल? अहो नाही, मला खरंच आठवत नाही जी. नाही भागाताई, प्लीज नीट विचार करा, आठवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कोण कोण भेटलं होतं नक्की? मी आठवायचा प्रयत्न बी करते, मला खरंच आठवत नाही काय बी. ठीक आहे भागा, जा तुम्ही. वैजी, आऊसाहेब, आता कसं कळणार की यात कोणाचा हात आहे? भैरवालाच ठाऊक. पण या पदार्थाचा वास आम्हाला ओळखीचा वाटतो. पण आत्ता आठवलं तो कसला होता ते. हे एक खास जुनं अत्तर आहे जी, जे आपल्या तिजोरीत असतं. हो, मी ती बाटली बघितली. हे फार विषारी अत्तर आहे जी, जे पूर्वी शत्रूचा काटा काढण्यासाठी वापरलं जायचं. पण हे जर तेच असेल तर ते यात कसं आलं की हो? आमच्या माहितीनुसार ती फक्त एकच बाटली होती जी तिजोरीत होती, आणि तिजोरीच्या चाव्या तर रैवाकडे असतात. देवा, तुम्ही आता याचा फार विचार करू नका. आपण काहीतरी मार्ग काढूच की हो. निघा, आपल्या खोलीत जाऊन आराम करा. अम्मा, हे सगळं काय चाललंय जी? भागाला नक्कीच कोणीतरी भेटलं होतं बघा. अम्मा, ते तिनं सांगितलं नाही जी. कारण कुणीतरी तिला हे विसरायला भाग पाडलंय.
विसरायला? यारू कोणी जी? सुमित्रा. अम्मा, होय गुंडाप्पा, हे काम सुमित्रानंच केलंय. मला एक कळत नाहीये, भागा तिकडे काहीच का नाही बोलली? खरंच सुमित्रा देवी आपल्याला मदत करत असेल? पण आपली मदत करण्यासाठी तिनं आपल्याच घरात आपल्याच तिजोरीत बंद असलेलं विष आपल्यापर्यंत का पोहोचवलं असेल? ते काहीही असो, एक मात्र नक्की आहे, आपला प्लॅन पुन्हा फसला. आणि ह्याचं खरं कारण तुला कळतंय ना? घरातल्या सगळ्यांचा रेवाला असलेला पाठिंबा, जणू काही असंख्य दोर तिला आधार देत आहेत. आणि हा आधार जोपर्यंत तिच्या पाठीशी आहे तोपर्यंत आपण तिचं काही एक बिघडवू शकत नाही. उद्या अनयला खरंच इजा जरी झाली ना, तरी सुद्धा रेवाचं ह्या घरातलं स्थान आपण हलवू शकणार नाही. यू राईट. पण मग आता काय? आता काय? ते दोरच एक एक करून कापून काढायचे. सगळाच आधार नाहीसा झाला की मग बघू कशी उभी राहते ती रेवा. खूप धाडसी विचार आहे तुमचा, पण तुम्ही जे म्हणताय ते आपण प्रॅक्टिकली कसं करायचं? तू त्या दारासमोर जाऊन प्रार्थना केलीस आणि त्या दारानं तुला विषाची ती बाटली दिली जी आपल्याच वाड्यात आपल्याच तिजोरीत इतकी वर्ष बंद होती. आणि त्या तिजोरीची चावी फक्त रेवाकडे आहे. या सगळ्याचा अर्थ तुझ्या लक्षात येतोय? आई साहेब, तुमच्या मनात पण तोच विचार चाललाय जो माझ्या मनात चाललाय? मला कळतच नाही हे सगळं काय चाललंय. तेव्हा अगं असे काही योगायोग असतात जे वरवर पाहता चमत्कारिक वाटू शकतात, पण मुळात ते योगायोगच असतात, बाकी काहीच नाही. नाही अनय, मला नाही वाटत हे सगळे योगायोग असतील. हे सगळं काय घडतंय वाड्यात? आणि हे सगळं अनय सोबतच का घडतंय? मला आताच कळलं की अनयच्या सूप मध्ये कोणीतरी काहीतरी मिसळलं होतं. आणि तुम्ही दोघांनी हे मला आधी का नाही सांगितलं? हे सगळं घडल्यावर आम्ही आधी आऊसाहेबांकडे गेलो, कारण हे कोणी केलं हे जाणून घ्यायचं होतं, म्हणून तुम्हाला सांगायचं राहून गेलं. मग काय कळलं? हे सगळं कोणी केलं होतं आणि काय मिसळलं होतं सूप मध्ये? आई, ते कोणी केलं होतं ते नाही कळलंय, पण त्यात कुठचा पदार्थ मिसळला होता तो कळलाय. अत्तर. अत्तर? हो, कसलं तरी विषारी अत्तर. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की ते अत्तर तिजोरीत बंद असतं आणि तिजोरीची चावी तर रेवाकडे आहे. तरी मी तुम्हाला दोघांना सांगत होते इथे थांबू नकात म्हणून. रेवा, माणसाच्या मनातल्या वाईटाचा सामना तू करू शकतेस, पण ही अशी गूढ कारस्थानं सुरू होतात ना, तेव्हा तू काही करू शकणार नाहीयेस. आई, मी शांत हो. ह्या कोड्यांची उकल लवकरच होईल, मला खात्री. तुम्ही नका काळजी करू. धाकट्या वहिनी, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. काय झालंय? आज अनय राजेंच्या सूप मध्ये कुणीतरी काहीतरी मिसळल्याचं कळलं. खूप काळजी वाटली वहिनी. अनय बरं आहे आता, तुम्ही काळजी करावी असं काही नाही. त्याच्या सूप मध्ये विषारी अत्तर मिसळलं होतं, ज्याची बाटली सरनोबतांच्या तिजोरीत वर्षानुवर्ष ठेवली. तिजोरी? पण तिजोरीची चावी तर आता फक्त रेवाकडे असते ना? अरे देवा, हा असा काहीतरी संबंध निघणारे माहीतच होतं मला. काय म्हणायचं तुम्हाला थोरल्या वहिनी? मला बरंच काही म्हणायचंय, पण त्यातलं काहीच बोलणार नाहीये मी.
कारण मी काही बोलले तरी त्याला लगेच कारस्थानाचा वास येईल. मी अनयच्या काळजीपोटी काहीतरी बोलायला जाईन आणि सगळ्यांना वाटेल मी तुमचे कान भरते. नाही आई साहेब, त्यांना कळायला हवं. अनय त्यांचा मुलगा आहे, त्याच्यासोबत काय होतंय ते त्यांना कळायलाच हवं. नको रोमला, आपण काहीही बोललो तरी त्यातून फक्त गैरअर्थच काढले जातात. त्याची मला काही पर्वा नाही. धाकटे आई साहेब, आम्हाला दाट शंका आहे की अनयसोबत जे पण होतंय त्यासाठी रेवा जबाबदार. काय बोलताय तुम्ही या रोमिला? बघ अगं, त्यांचा नाही विश्वास बसणार. तू सोड ना हे प्रयत्न. नाही नाही, त्यांनी मला जर वाईट म्हटलं ना तरी मला चालेल, पण त्यांना हे कळायलाच हवं. तुम्हीच विचार करा, पैंजणांचे आवाज, स्वतःच्या नावाने मारल्या जाणाऱ्या हाका, हे सगळं रेवाच्या सोबतच का होतं, आमच्या सोबत का नाही होत? तुम्ही वर्षानुवर्ष या वाड्यात राहताय, तुम्हाला आले कधी असे अनुभव? नाही ना? मग रेवा सोबतच असं का होतं? मी पण या वाड्याची नवीन सून आहे, पण मला कधी नाही होत असे भास. तुला नक्की काय बोलायचं रोमिला? म्हणजे आपल्यापैकी कुणालाही जर हे असे अनुभव आले नसतील तर मग रेवा जे सांगतेय ते खरंच घडतंय की ती बनाव निर्माण करते? म्हणजे बघा हा वहिनी, जे लाडू खाऊन आपल्या अनयला त्रास झाला ते लाडू वळले होते रेवाच्या आजीनं. ज्या सूपमध्ये विष सापडलं ते सूप तयार केलं होतं रेवानं, आणि ते सुद्धा असं विष ज्यापर्यंत फक्त रेवा पोचू शकते. हे सगळं कुणाकडे बोट दाखवताय वहिनी? नाही नाही, हे कसं शक्य आहे? नाही. बघ रोमिला, मी म्हटलं नव्हतं यांना नाही खरं वाटणार. अहो, आम्ही असं नाही म्हणत आहे की आम्हाला वाटतं म्हणून तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, पण तुम्हाला नाही वाटत का की या सगळ्याचा संबंध रेवाशीच लागतोय? रेवा का करेल हे असं? पैसा पैसा हे कारण तिच्यासारख्या गरीब घरात वाढलेल्या मुलीसाठी पुरेसा नाहीये का धाकट्या वहिनी? राजगादीवर बसायचं नाही म्हणत होती, बसलीच ना शेवटी. उद्या आपल्या अनयचं देव न करो काही बरं वाईट झालं तर त्याचा पूर्ण हिस्सा हिलाच मिळणार आहे ना. आणि हिच्यासारख्या मोलकर्णीच्या नातीला 7 पिढ्या पुरेल इतका पैसा असेल तो. पण रेवाचं अनयवर प्रेम आहे. अहो, तो दिखावाही असू शकतो, पैशांसाठी केलेला. त्यांचं लग्न झालं तेव्हा रेवाला माहिती नव्हतं की अनय राजघराण्यातलंय. तो डाव असू शकतो साव काकूंचा. रेवा स्वतःचं लग्न स्वतःच मोडून मग ह्या लग्नाला उभी राहिली होती. प्रेम आपल्या अनय राजेंनी केलंय धाकट्या वहिनी. ही मुलगी डोळ्यात फक्त पैसा भरून या वाड्यात आली आहे. पण आम्हाला अनयची चिंता होती म्हणून आम्ही आलो, आमचा विचार सांगितला. आता तुम्हीच ठरवा काय ते. हो वहिनी, आम्ही निघतो, पण ह्यापुढे अनय राजेंवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. त्यांच्या बाबतीत घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे लक्ष ठेवा. मग तुमचं तुम्हालाच कळेल खरं काय ते. येतो आम्ही. यांच्या बोलण्यात खरंच काही तथ्य असेल. या साऱ्याचा संबंध खरंच दरवेळी रेवाशी लागतोय. म्हणजे हे सारं रेवाच करते असा अर्थ काढायचा?